समजे नाही ना ती तू खालीच राय मायच होऊ दे मी श्रेष्ठ नाही ना तू नको बोल हो या बरं मास्टर सोड अरे तुझे प्यारी करते करते अरे तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए मुझे बात भी जो आए तेरे बाजुओं में आए और तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत आणि आम्ही म्हणतो त्या झडत्या का नाही आम्ही म्हणतो त्या झडत्या का पोळाच्या नाही ना आपल्या तोंडानं आपल्याला बनवते आपल्या तोंडानं आपल्याला बनवते का वा रे वा पुन्हा का म्हणते बाई काय अरे एवढा कागद तर मग कोणासोबत नाही भरत जे जेवढा हिच्यासोबत भरते बोलणं कसं आहे चिरीक 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 वाकड्या फाडण्यासारखं तर म्हणते जाऊ दे आता काही हरकत नाही पण हे स्केलची गोष्ट कोण काढली कोणी मी शब्द होजी बोलता बोलता एक शब्द तरी म्हणला का मासवर खाली आहे का त्या खालता बघून नाही ना आपल्या तोंडानं आपली खरे करते अरे बापरे द्या बरं मास्टर सोड थोडं अजून अरे खरं की खोट तुला कळते माझ्या पहिल्यावर तू दूर कळते अगं तुला पाहून माझा नागोबा डोलते तुला पाहून माझा नागोबा खरं की खोटं तुला करते आणि माझ्या पहिल्याला तू दूर पडते आणि तुला पाहून माझा नागोबा डोलते तुला पाहून माझा नागोबा डोलते क्या बात बहुत दिले भाऊ नाव आमचे दादा कुणाल भाऊ यांनी मगांपासून जवळजवळ 1,500 रुपये पुरवले तरी तुमच्यासाठी मी डीजे ठेवीन आणि घुमीन गावभर टेन्शन नको घ्या रात्र गेली दिवस निघाला रात्र आली लोक जातील सारे माल नाही त्या ओरा तू खाद्य बांधशील भारे त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे काहीतरी आता म्हणून नागोबा सांगला म्हणून हे गाण्याचे आधार आहे शंकर पार्वती चौसा चालू राहते समजलं का तेव्हा हे पार्वती मैया त्या नागोबाला चिड म्हणजे त्या नागोबाले म्हणते एवढा काळा ना गड्यामध्ये तुम्ही धारण करता म्हणते तर शंकरजी काय म्हणते काय तू केव्हा गौरी झाली म्हणते तू तर आता गौरी झाली म्हणते नाही तर तुम्ही तर पहिले काळीच होती म्हणजे काळी मैयाच्या स्वरूपात होती म्हणते पहिले तू काळी होती म्हणते आणि आता तू गौरी आली म्हणते आणि म्हणून तू आता गौरी झाली म्हणते अरे तर मग खरं की खोटं तुला पडते म्हणते आणि माझा नाक पाहून तू दूर पडते म्हणते ना तुला पाहून तर मा नागोबा असा गड्यातला शंकरजीच्या डोलते का डोलते हा अरे कालाचा माझा झालाय पगार रोख मी देणार नाही
म्हणते त्या गाणं. अरे मी आपलीवर आलो तर प्रत्येक खेळ खेळतो. तुझ्यासारखे का तुझ्यासारखे कित्येक जणाले झेलतो. आणि तू करते ठसक्याची शायरी, मी का आलू शिलतो. अरे कालचा माझा झालाय पगार, अरे रोख मी देणार नाही उधार. हो गोस पटली झटकन उठली, गोस पटली झटकन उठली, अशी कसा मी गाजवली. जेव्हा रात्री आणती, जेव्हा रात्री आणती घंटी मी वाजवली. जेव्हा रात्री आणती घंटी मी वाजवली. जेव्हा रात्री आणती क्या बात है, ये दे पैसा. जेव्हा रात्री आणती जेव्हा घंटी मी वाजवली. जेव्हा रात्री आणती जेव्हा घंटी मी वाजवली. मुठ्ठीभर पैसे पाय. वाव, पार्टी आभारी आहे, खूप खूप धन्यवाद. तर गाणं काय म्हणते? काय कमाला माझा झाला या वेळ, कमाला माझा झाला या वेळ. अरे लवकर मला ग करायचा खेळ, लवकर मला ग करायचा खेळ. हळूहळू हे जमणार नाही, हळूहळू हे जमणार नाही, वेळ होईल काम होतले. गाणं आहे का? गाण्याला एवढा सुंदर आधार आहे. कोणता? कोणता? हळूहळू हे जमणार नाही, वेळ होईल काम होतले. काय केलं मग? काय हळूहळू हे काम होणार नाही म्हणलं. नाही. काय केलं? काय दोन्ही खांद्यावर दोन घेतले. गाण्याला आधार आहे. गाण्याला आधार आहे. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जात. खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जात. खांद्यावर दोन घेतले. काय सपत दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जात. खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जात. लक्ष ठेवा, गाण्याचा आदर नाही आवडत तर इथंच फेर बंद करीन. इथंच फेर बंद करीन, शब्दही ना बोलणार. पण तुमच्या टाळ्या सांगण्याचा आधार जमला करा, जमला म्हणून टाळ्या सांगा. थांबा, आताच नाही, आताच नाही, आताच नाही. मला गाण्याचा आधार. अरे क्या बात आहे, तुमचं प्रेम आहे, तुमचं प्रेम आहे. थांबा, मला गाण्याचा आधार समजू द्या. अरे बापू ठेवू नका काही यार, पुढे निवडून होते का मावरावर. अरे कुणाल भाऊ कडून कमीत कमी झाले जवळजवळ 3-4 हजार रुपये. तर गाण्याचा आधार बघा, लक्ष ठेवा. सचिन भाऊ, मामाजी, गाण्याचा आधार सांगा. काय म्हणते गाण्याचा आधार? कामाला माझ्या झाला या वेळ. कोण म्हणते कोणाले? हनुमंताची आणि राम लक्ष्मणाची भेट होते. पहा, लक्ष ठेवा. हनुमंताची आणि राम लक्ष्मणाची भेट होते. तर म्हणते हनुमंत आम्हाला सुग्रीवापाशी लवकर भेटायचं आहे म्हणते, कारण म्हणजे सीतामाला चोरून नेलाय म्हणते. अरे म्हणते तर हनुमंत का म्हणते? काय तुमच्या म्हणजे शोधण्याकरता म्हणजे कामाने तुमचा वेळ झाला म्हणते. कामाला म्हणजे झाला वेळ, पण लवकर आपल्याला शोध घ्यायचा म्हणते, लवकर आपल्याला रावणाचा खेळ करायचा म्हणते. तर हळूहळू हे जमणार नाही म्हणते. तर हनुमंतानं काय घेतलं? दोन खांद्यावर घेतले. दोन म्हणजे कोण? एका खांद्यावर रामाने घेतलं, एका खांद्याले लक्ष्मणाला घेतलं. अच्छा, एका खांद्यावर कोणाला घेतलं? रामाले, आणि एका खांद्यावर लक्ष्मणाले. तर ते लक्ष्मण म्हणे जेव्हा यानं दोन खांद्यावर आम्हाला दोघांनी घेतलं म्हणे खूप मजा आम्हाला जातली आली म्हणे.
म्हणजे सुग्रीवापर्यंत जाण्यापेक्षा म्हणजे सुग्रीवापर्यंत जातापर्यंत म्हणजे आम्हाला खूप मजा आली म्हणजे हे गाणं. आता हे बी मन चोरलं म्हणा कोणाचं म्हणजे म्हणजे हे चोरलं म्हणा तो सवार लक्ष्मण काय म्हणते काय पहिलं खरं कोणतं आहे कोणत्या दिसता क्षणी हा लहान होता दिसता क्षणी हा लहान होता एकाएकी कसा झाला हा मोठा दिसता क्षणी हा लहान होता कोणाले म्हणते त्या हनुमंताले म्हणते म्हणजे हनुमंत पहिले लहान राहते आणि जेव्हा खांद्यावर रुद्राची बाजू येते खांद्यावर रुद्राची बाजू येते एका तरी अवतार घेते आपला अवतार घेते मोठा होते का नाही होत अरे दिसता क्षणी हा लहान होता एकाएकी कसा झाला हा मोठा अरे हळूहळू हे जमणार नाही अरे हळूहळू हे जमणार नाही वेळ होईल का भोगले राजूभाऊ दोन्ही कांद्यावर दोन एकांना जमलं एकाचं काम थोडी होतं रामाले नेनवतं लक्ष्मण आले दोन्ही कांद्यावर दोन घेतले खूप मजा आली जाते दोन्ही कांद्यावर दोन घेतले खूप मजा आली जाते हो कामाला माझा झाला या वेळा हो लवकर मला रे करायचा खेळ हळूहळू हे जमणार नाही अरे हळूहळू हे जमणार नाही वेळ होईल का भोगले दोन्ही खांद्यावर दोन घेतले दोन्ही खांद्यावर दोन घेतले खूप मजा आली जाते दोन्ही खांद्यावर दोन घेतले खूप मजा आली जाते आता पुन्हा काय म्हणते समोर गाणं बघा गाण्याला आधार पण आहे आणि मिनिंग पण आहे आणि म्हणून माझ्या समोर म्हणून म्हणतो का जास्त गरम नाही फटाव माणसानं नाही जेवढं मळकं थंड राहिलं तेवढं पाणी प्यायची पेज आहे का बोलकर साहेब मजा नाही येऊन राहिली घ्या मजा हा आता लुटून घ्या मग अशी मजा घ्या कोची वाटते ती अवकाश नाही प्लॅटिंग काढायची नाही काढत जा का म्हणला नाही अरे का बोलते यार काही भान आहे का नाही ती मी ना त्या निशाण समोर तू येऊन गेली बिना की मंगळवारीले आई शपथ सांगतो एक प्लॅटिंग नाही काढला पुरे जवळजवळ आमचे 5-5, 6 फेर झाले एक बाईनं गेली एक माणूस नाही गेला ते शैली गेली आम्ही येतच नाही पडली करत नाही ना म्हणजे तर मग म्हणजे असं जरुरी आहे का म्हणजे तू उंटापुरी शिळ्या हाकलते का जमिनीवर राह जमिनीवर राहून काम कर नाही तर मी या मुठवरनं दाढी हातभरवाली काम आहे म्हणते मला तुले केस तरी आहे का मला केस नाही आहे तर तुला जटा वापल्या एवढ्या तू पुष्पा झाली तर मा होते लक्षात ठेव मी का म्हणतो माना सन्मानाने चाल सुरमा माना सन्मानाने चाल तुले मानाच्या पट्ट्यात माकीन चालता चालता तू जर गर्वाने खाली पडली तुला चाकाले तुला काढायला गड्ड्यात वाकीन आणि मी जर आपले आलो का नाही सीधा नड्यात टाकीन जेव्हा नड्यात टाकीन का नाही तर चांगला आपला टाकीन आणि तेव्हा ते बाहेर काढीन जे जास्त जबान चालते ते तोंड जीप हात नड्यात टाकीन आणि जीप काढीन आणि म्हणून समोर काही पण नाही
संधी अरे अर्ध्या मंदी आली त्या संधी हर्ष मनाला खूप वाटले आणि बोरकर साहेब दोन्ही खांद्यावर दोन घेतले बोलो बजरंग बली की पंचमुखी गिरजा पार्वती कारण ते गाणे ना आमच्या पोळ्याच्या झडत्या चालू द्या आमच्या झडत्यात बऱ्या अरे अर्ध्या मंदी आली ते संधी आणि बोबडे साहेब हर्ष मनाला खूप वाटले दोन्ही खांद्यावर दोन घेतले दोन्ही खांद्यावर दोन घेतले खूप मजा आली दोन्ही खांद्यावर दोन घेतले दोन्ही खांद्यावर दोन घेतले घेतले दोन्ही खांद्यावर दोन घेतले खूप मजा आली जाते खांद्यावर दोन घेतले खूप मजा आली जाते आता शेवटच्या कडव्यामध्ये जो सुग्रीव आणि जो कोण होता आपला राम आणि लक्ष्मण जेव्हा खांद्यावर नेते हा गाण्याचा आधार आहे आणि म्हणून माझं शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणणार अशात नाही कशात आहे हरणाची चाल त्या सशात आहे आणि त्यासारखे पाखंडीवाली शैले कोणाच्या तिकडल्या पण हे पाखंडी नाही करायची बाई हे असं असं पेटते रान आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये लक्ष ठेवा काही म्हणा ब्रह्माची वाणी सूरजच्या कानी या गुरु ब्रह्माची वाणी सूरजच्या कानी त्याचे काळीच हे थटले आणि दोन्ही खांद्यावर दोन घेतले टी शर्ट वाले हो दोन्ही खांद्यावर दोन घेतले आणि खूप मजा आली